दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नौघणे व रायगड जिल्हा संघटक सुधीर सोनावणे हे गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी महाड येथील सुषमा अंधारे यांची प्रचार सभा आटपून रात्री 11 वाजता माणगावच्या दिशेने निघाले असता वाटेत टेंपाले लागपाले या गावाच्या हद्दीमध्ये शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले व विकासशेठ गोगावले यांचा दबा धरून बसलेल्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी गाडीवर बिअरच्या बाटल्या तसेच दगडफेक केली। त्यानंतर गाडीला घेराव करून या गाडीमध्ये असलेल्या अनिल नौघणे व पुढील सीटवर बसलेले बौद्ध समाजाचे सुधीर सोनावणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र गाडीच्या चालकाने हुशारी दाखवून गाडी पळवल्याने दोघांचा जीव वाचला। तरीही दोघांच्या डोक्याला व हाताला पायाला गंभीर दुखापत झाली असून गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे। दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघातील अनंत गीते सुनील तटकरे लढत हाणामारीवर आणि जातीय वळणावर आल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या प्रकरणाला आता धक्कादायक जातीय वळण लागले असून बौद्ध समाज कमालीचा संतापला आहे। सुधीर सोनावणे हे माणगाव तालुक्यातील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते असून ते वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत। गेल्या 3 वर्षापासून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा संघटक आहेत। सुधीर सोनावणे यांच्यावर हल्ला झाल्याने हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। तशी तक्रार सुधीर सोनावणे यांनी इंदापूर पोलीस ठाणे येथे जाऊन दिली आहे। यावेळी त्यांच्या समावेश शिवसेनेचे नेते बळीराम घाग उपस्थित होते। काल तारीख 2 आम्ही 32 मतदारसंघाचं आनंद गीते साहेब खासदारकीला उभे आहेत, त्यांचा प्रचार करून संध्याकाळी महाडमध्ये सुषमाताई अंधारे यांची सभा होती प्रचारार्थ। त्या प्रचारार्थ सभेला गेले असताना त्या ठिकाणून सभा पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून निघालो आणि महाडवरून निघालो। माझ्याबरोबर ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल नौघणे साहेब आणि आम्ही दोघं समेत आम्ही त्या गाडीत बसून आम्ही आमच्या बरोबर ड्रायव्हर होते। आम्ही निघालो। टेम्पाल्याजवळ तिथे स्पीड ब्रेकर आहे, त्या ठिकाणी गोगावलेंचे काही विकास गोगावलेंच्या बरोबर असणारे काही कार्यकर्ते 30-35 लोकांचा जमाव होता। त्या जमावाने आमची गाडी स्पीड ब्रेकरवर आल्यानंतर त्यांनी ताबडतोब आमच्यावरती दगडफेकीचा हल्ला केला। मी गेल्या कित्येक वर्ष वसई विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना त्या ठिकाणी जो एरिया आहे तो अतिसंवेदनशील एरिया असून देखील त्या ठिकाणी कधीही कुणी आमच्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला केला नाही। परंतु या ठिकाणी रायगडमध्ये फार परिस्थिती वेगळी आहे आणि ही परिस्थिती हिंसाचारावरती आलेली परिस्थिती आहे। इलेक्शन चालू असताना इलेक्शनचं हे तापत असताना माहोल तापत असताना अशा प्रकारे जे विरोधक जे आहेत त्या विरोधकांकडे काही मुद्दे नसल्यामुळे ते आता मुद्द्यावरती येऊ पाहत आहेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ते आता लोकांना मारण्याचं काम करत आहेत। टीका टिप्पणी जर करायची असेल तर प्रत्येकाने करायला पाहिजे, लोकशाही त्यांना अधिकार दिलेला आहे। परंतु अशा प्रकारे जीव घेणं हल्ला त्याच्या बदल्यात करायचं हे कुठल्या लोकशाहीत बसतं। आणि म्हणून मी एक बौद्ध समाजाचा माणूस आहे आणि मला न्याय मिळण्यासाठी या लोकांवरती ज्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे या लोकांवरती अॅट्रॉसिटी लावायला पाहिजे। आणि आमच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे, काही आमच्या जिल्हाध्यक्षांचं ब्रेसलेट पण त्याच्यामध्ये चोरीला गेलेलं आहे। तर अशा प्रकारची रायगडमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी गौतम जाधव, इंदापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।